मग दगडच फोडतायत ते. गेले 6 महिने झाले दगडच फोडतायत या रस्त्याला. वाचली 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 वाचली. माझं लग्न पण तेच झालेलं आहे मंगल कार्यालयामध्ये. खूप जुनी जुनी झाडं तोडली. फायनली आपण आपल्या एरियात आलेलो आहोत. ही आहे BPRT इंटरनॅशनल स्कूल. बघा आपला रस्ता बघा. हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. आज आपण जाणार आहोत सरळगावला, जे की माझं नेटिव्ह प्लेस आहे. आणि आपल्या सोबत आहे अभिज्ञा आणि काकांना थोडंसं आपण ड्रॉप करणार आहे एका ठिकाणी. तर आपण कशासाठी चाललोत, काय चाललोत, आपल्याला तिकडे गेल्यावरच समजेल, नाही का अभिज्ञा? हा. मी मगाशी तुम्ही ते काका बघितले होते, त्यांना आम्ही इथे उतरवलं आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि ही बघा, ही अभिज्ञा, हिला आता खूप नाही ना. बरं बरं बरं. काय म्हणणं आहे तुझं अभिज्ञा? माझं काय नाही, माझं तर बरंच आहे. तुझं तर बरंच आहे. हिचं नेहमी बरंच असतं. हिला जेव्हा स्कूलला जायचं नसेल तेव्हाच बरं असतं, आणि स्कूलला जायचं असेल तेव्हा हिला बिलकुल बरं नसतं. असं आहे. ही खूप नटखट आहे ही मुलगी. हिने खूप त्रास दिलेला आहे मला, आणि मला असं वाटतंय का अभिज्ञा, तुला मी आता गावाला सोडून येईल आणि तू गावाला मजा येईल इथं. असं आहे. आणि आता ट्रॅफिक मधून आपण निघालोय आणि जवळजवळ बिर्ला गेट आपण सोडलेलं आहे. तर भेटू आपण. रस्ता दाखवतो तुम्हाला, कल्याण मुरबाडचा रस्ता कसा आहे तो. मला पण बघायला आवडेल, कारण एकदम हिरवं हिरवं गार आहे, झाडे वगैरे खूप आहेत. ही आहे BPRT इंटरनॅशनल स्कूल. ते आम्ही अभ्यासाला टाकणार होतो. स्कूल फक्त दिसायला चांगली आहे असं आम्ही ऐकलं होतं. एज्युकेशनच्या बाबतीत एवढं त्याचा रिव्ह्यू मला चांगला ऐकायला भेटला नव्हता, त्याच्यामुळे आम्ही तिकडे टाकलं नाही. हे बघा रस्ता समोर, बघा एकदम टेकडी आहे बघा. हे आपल्या मित्रांच्या टेकड्या आहेत त्या. आता आणि तिथं आहे ना 5 मिनिटावर आहे ना, आता माझी स्कूल येईल, श्री चैतन्य आधीची ना. आणि हे बघा, हे जे मंगल कार्यालय आहे, रॉयल गार्डन, इथे माझं लग्न झालं होतं. आणि त्याच्या साईडला अभिज्ञाची स्कूल होती आधी, आणि आता नाही आहे बघा. ही जी एंट्रन्स दिसतो ना, हा गेट साईडच्या, ही अभिज्ञाची स्कूल होती. श्री चैतन्य. 1 वर्ष अभिज्ञाने फर्स्ट तिथे काढलेलं आहे. बघा या गाड्या सगळ्या निघतात तिकडून, सगळ्या खदानी आहेत तिकडे. हे सगळ्या गाड्या दिसतात समोर, सगळ्या खडी रेती बिती घेऊन जातात. क्रशर आहेत तिथे खूप सारे. आणि उल्हासनगरचं टेक्सटाईलचं मार्केट इथे आलेलं आहे. ते दिसतंय खूप छोटं नाहीये, खूप मोठं आहे. आतमध्ये खूप सारे शॉप आहेत साड्यांचे. कपडा मार्केट आहे. बीट्स युनिव्हर्सिटी ही आहे, ती बीट्स युनिव्हर्सिटी आहे त्याचा एंट्रन्स दिसत असेल. और ये देखो यूनिवर्सिटी है, ये यूनिवर्सिटी है, इंजीनियरिंग कॉलेज वाटतं ते. देखिए दोस्तों, एक टाइम में ये जो रास्ता है वो पूरा ग्रीनरी से हरा भरा था. अभी ये कंक्रीट का रास्ता करने टाइम ये रास्ते को वाइडिंग किया, और साथ में ही बहुत सारे पेड़ को काटा गया यहाँ पे. नहीं तो यहाँ पे लोग बहुत सारे घूमने आते थे. जो सिटी के लोग हैं उनको इधर घूमने के लिए अच्छा लगता था, पूरा ग्रीनरी इधर. अभी ऐसा कुछ बचा नहीं है, फिर भी है थोड़ा बहुत. बघा, जे समोर जे चालू आहे तो आहे रायत्या नदीचा ब्रिज, जी की उल्हास नदी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि दरवर्षी जेव्हा पावसाळा येतो तेव्हा या ब्रिजवरून हमखासपणे पाणी जातच जातं आणि रस्ता वगैरे बंद होतो. हे बघा, हे या रस्त्याचं काम जवळजवळ 2 वर्षापासून चालू आहे. 2 वर्षापासून आम्हाला अशाच तुटलेल्या फुटलेल्या रस्त्यावरून जायला लागतंय. आता तरी त्यांची मशिनरी खूप सारे असल्यामुळं जरा रेती वगैरे पटापट टाकतात ते, खडी वगैरे. बघा, आणि आम्ही प्रतीक्षेत आहोत की हे कधी काम होणार पूर्ण, आणि पूर्ण रस्ता कधी चांगला आपल्याला वापरायला भेटणार. जवळून तुम्हाला दाखवतो. मी पण बऱ्याच दिवसातून आले या रस्त्यावर. मी जेव्हा इकडे यायचो तेव्हा एवढं तर काम झालं नव्हतं. आता थोडं प्रोग्रेस दिसतंय, आणि मला वाटतं येत्या 1 महिन्यामध्ये हा ब्रिज चालू झाला पाहिजे. ऍक्च्युली नदीवरचा जो ब्रिज आहे ना तो पूर्ण झालाय, पण जो साईडचा जे आहे ते राहिलेलं आहे बरंचसं. हे बघा, हे सगळं साईडचं आहे, नदी पुढे आहे आपली. आणि रस्ता तर बघा, 1-1.5 वर्ष मी अशाच रस्त्यावरून गाडी माझी चालवली आहे, आणि नवीन गाडीला खूप माझ्या हानी पोचली या रस्त्यामुळे. हे बघा, हा तो ब्रिज आहे.
इथून दिसतो बघा कोपऱ्यातून. हा. आणि नदी आणखी पुढे आहे. खाली दिसते ती नदी आहे. जरापोळ. आणि इथे खूप साऱ्या गायी आहेत. खूप साऱ्या म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला त्या सोडल्या जातात ना, तेव्हा रस्त्यावर पुन्हा ट्रॅफिक जमा होते. आणि ती बघा, आपल्याला बघा इथं कोपऱ्यातून दिसेल ब्रिज. आणि त्याच्या खाली आहे नदी. आता डिसेंबर होईल आणि नदीचं पाणी आता बऱ्यापैकी गायब झालंय. म्हणजे पूर्ण उन्हाळ्यामध्ये हे आटत नाही नदी, पण बऱ्यापैकी पाणी कमी होतं. बघा इथे नदी असल्यामुळे इथं थोडीशी ग्रीनरी आपल्याला बघायला मिळते. आणि रस्ता तर बघा, काय मजाच मजा आहे या रस्त्यामध्ये. आणि सोबत आबिग्य असेल तर काय आणखीच मजा. हे बघा पाणी आहे बघा, दिसते बघा पाणी. फार मग आणि 2005 ते 6 बघा लोकांनी कसा कचरा टाकला बघितलं का रिक्षातून. हे असं आहे, हे नदीला माता बोलले जातं आणि या मातेमध्ये बरोबर येऊन कचरा टाकतात हे लोक. खाली तुम्हाला हायवा दिसेल आणि क्रेन पण आहे. इंडियन मेंटॅलिटी तशीच आहे बघा. धूळ किती उडते बघा रस्त्यात. कॅमेऱ्यातून तर नाही दिसणार तुम्हाला. हा, तुला गाडीतून धूळ उडाली. अपिका माझी खूप चांगली ऍक्टर आहे का. हे बघा पाणी, भरपूर पाणी आणखी. हे बघा मित्रांनो, तुम्हाला तो बोर्ड दिसत असेल ना, वरून एक नवीन रस्ता तयार झालेला आहे आणि तो दिल्ली वडोदरा मुंबई हायवे आहे. आणि हा पुण्यावरून येतोय. डायरेक्ट नाशिकला वगैरे जायचं असेल तर इथून आपण जाऊ शकतो, पण अजून हा रस्ता चालू झालेला नाही. मला पुढे गेल्यावर दाखवतोच मी. तोपर्यंत तुम्ही वाहनांची दुर्दशा बघा आणि रस्त्याची मजा बघा. रस्त्याला तर खूप मजा येत असेल वाहनांची दुर्दशा बघून, नाही का अभिज्ञा. आणि हे आहे रायता गाव. पाऊस आला म्हणजे रायत्या गावामध्ये पाणी येणार हे समीकरण 100% असतं. बऱ्याच वेळा इथली घरं पण बुडतात आणि जेव्हा इथली घरं बुडतात सगळे गावकरी उंच जागेवर जातात, त्या टेकडीवर जाऊन उभे राहतात. असं झालेलं आहे ऍक्च्युअल. हा बघा, हा जो तुम्हाला दिसतोय ना सर्कल, आणि इकडून जो रस्ता जातोय तो जातो त्या डायरेक्ट समोरच्या हायवेला, आणि तो दिल्लीचा हायवे. हा बघा, हा जो रस्त्याचा पॅच आहे, हा जिथून रस्ता सुरू केलेला आहे फक्त खोदून ठेवला, आणि तिथून आम्हाला अशीच कसरत करावी लागते गाडी काढण्यासाठी. आणि एखादी लाल परी किंवा एखादी ट्रक जर इतर बंद झाली तर इथं एवढी ट्रॅफिक जाम होते, जवळजवळ एक तास ट्रॅफिक जाम असते. म्हणजे पावसाळ्यात तर हा खूप सारा अनुभव आला आम्हाला. मग आम्हाला इकडे एक मागून, या टेकडीच्या मागून एक रस्ता आहे, चोर रस्ता, तो की आहे ज्यांना ज्यांना माहिती आहे ते त्या रस्त्यातून जातात. तो पण थोडा रिस्की होता पावसात जायला, पण आपण तिकडूनच घेऊन जायचो गाडी. हा बघा, या रस्त्याच्या खाली पूर्ण खडक लागलाय आणि हा रस्त्याची त्यांना लेवलिंग करायची आहे. ती लेवल करताना खूप सारा दगड लागल्यामुळे खूप टाइम गेला त्यांचा इथे. बघा कैसा है देखो, ये है हमारा मुरबाड का रास्ता, क्या बोलेंगे इसको. हे बघा, बोला ना तुम्हाला, खूप सारा खडक लागलाय इथे, दगड लागलाय. हे बघा अजून पण दगडच फोडतायत ते. गेले 6 महिने झाले दगडच फोडतायत या रस्त्याला. थोडासा आता रस्ता चांगला आलेला आहे, म्हणजे असे मध्ये मध्ये पॅच यांनी बनवलेत सिमेंटचे, पण मध्ये मध्ये बरेचसे पॅच राहिलेले आहेत. हे सिमेंटच्या पॅचवर गाडी चालवायला मजा येते, पण बापरे, ते जे रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि थोडीशी माती टाकून ठेवलेली आहे तर गाडी चालवायला खूप वाट लागते. गाडीचा पण खूप सारा मेंटेनन्स येतो. पोलीस दादा कुठे चाललेत. हे बघा, आता हा जो रस्ता आहे आपल्याला पूर्ण मोंडा मोंडा दिसतोय. त्याच्या साईडला एक टाइम खूप सारी झाडं होती आणि ती पण खूप जुनी झाडं, खूप मोठी मोठी झाडं. सगळे झाडं तोडून टाकली या लोकांनी. विकासाच्या नावाखाली निसर्ग आम्ही ओरबडलाय मित्रांनो. आणि आता सावलीसाठी एक झाड सापडणार नाही लवकर इकडे. ते बघा, तो एरोप्लेन, पुढे एरोप्लेन. हा तो बघा वरती एरोप्लेन आहे. हेलिकॉप्टर वाटत. एरोप्लेन आहे. आता थोडी थोडी ग्रीनरी चालू झालेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली सगळी मोठी झाडं गोल झाली, गोल. मुरबाड तालुक्यात अजून बरचसं जंगल शिल्लक आहे, पण हे जंगल आता तसंच ठेवायला पाहिजे. आता नवीन काही प्रकल्प आणून या जंगलाची नासधूस नाही केली पाहिजे. इकडे पण आणखी म्हणजे बरं आहे अजून तरी. मला बघा, आता मला असं वाटतं की या जंगलांचं संवर्धन करायलाच हवं, कारण जर ही जंगलं जर संपली
तर माणसाची वाट लागायला काही वेळ लागणार नाही. आपण बघतोय आता बरेचसे ऋतू किती चेंज होत चाललेत. या वर्षी तर जवळजवळ 6 ते 7 महिने पाऊस पडले. म्हणजे सगळं उलट पालटच चालू झालंय निसर्गाचं. त्याच्यामुळे आता आपली ही झाडं जगलीच पाहिजेत, त्यांना वाचवलंच पाहिजे आपण. हा रस्त्याचा पार्ट बघा किती रिस्की आहे बघा. एक साइडला पूर्ण त्यांनी खड्डा करून ठेवलाय आणि एक साइडला बघा रस्ता तयार झालेला आहे. रात्री जर चुकून ड्रायव्हरच्या लक्षात नाही आलं तर डायरेक्ट गाडी खाली पडेल. असली जो ऑफ रोड आहे तो आता चालू झालेला आहे आपला. आणि हा पट्टा आहे ना, हा पण खूप डेंजर आहे आणि खूप दिवसापासून याचं पण काम चालू आहे. लालपरी बघा, ते काय बिंदास उडवत उडत आणतात. बीड गाडी आहे, बीड. अशा रोडला गाडी चालवायला कधी कधी मजा पण येते, नाही असं नाही. पण जर इमर्जन्सी असेल तर लय वाट लागते. तर तुम्ही विचार करा, जर एखादा पेशंट जर रुग्णवाहिकेतून न्यायचा असेल तर इथं कधी पोहोचेल तो सांगा बरं या रस्त्यावर. असं आहे सगळं, कधी व्हायचं. आमदार खासदारांना जरा लक्ष द्या मुरबाडकडं, काय चाललंय हे बघा. रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे. तिसरी लालपरी आली बघा, बोरिवली. कुठे बोरीवला आहे? बोरिवली गाडी ती, पाळी फाटा बोरिवली असेल ती. तिथे बदक दिसलं. बदक नाही, बगळायचं. बगडा बगडा बघ तिकडे पण नाही, व्हाईट व्हाईट कलरचे हो वा. बगळे आहेत ते. जंगल तर बघा एक नंबर आहे. Oh, baby. आणि ये देख, ये है अपनी काली पिली इकोसिस्टम. यांना काय रस्त्याचा फारसा फरक नाही पडत, हे मस्त उडत उडत जाणार आता. त्यांना स्वतःला वाटतं की आम्ही इकडचा पॅच झालेला आहे का. तर बघू आपण याच्यावरती चढूया पॅचवर, नवीन रस्त्यावर. लालपरी तर बघा खालून आली, या रस्त्यातून आली, पण आपण नाही इकडून जाणार. आपण इकडूनच जाऊ बनवलेल्या रस्त्यावर. लाल परी आली ढबक. हा बघा, हा बघा व्हाईट वाला बघा. काय गरज आहे का, काय इकडून. नो टाक तिकडून. आणि टप्पा तर बघा किती मोठा केलाय, गाडी माझी खाली लागेल असं वाटतंय मला. वाचली 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 वाचली. वेगच फील आलं. हा, टप्पा खूप उंच केलेला आहे. दिलाला वेगच. थोडस इथं बघूनच काळजीपूर्वक ड्राईव्ह केली पाहिजे. थोडं जरी नजर आटली तर आपली गाडी डायरेक्ट तिकडे जाऊ शकते खाली. हे असं आहे सगळं, असं हे सब कुछ. मगाचा गाडीवाला बघितला ना, व्हाईट वाला. म्हणजे आपण एवढा वेळ गाडी जाण्याची वाट बघतोय ना, तो हुशार माणूस तिकडून घुसला डायरेक्ट. काय बोलायचं पब्लिकला. त्याचं का करतात लोक, काय मुद्दाम करतात की त्यांना नकळत घडतं तेच समजत नाही. आता बघा हा औरावाला कुठून चढवतोय बघा, कशी चढल याची गाडी. ऐसा आहे सब कुछ. आणि हे आहे आमचं पोटगावचं जंगल. या जंगलाची हिस्ट्री जर बघितली तर या जंगलात बरेचसे कांड झालेले आहेत आणि डेंजर जंगल म्हणून ओळखलं असतो. बघा रस्त्याला पाणी मारतायत, जबरदस्त सिस्टम आहे यांची पाणी मारायची. हे हमारी रस्ते की हालत. मित्रांनो जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला मी या रस्त्यावरून गाडी चालवते. मगाशी मध्ये मध्ये बघितलं असेल तुम्ही किती कोपऱ्यातून खड्डे, आणि त्या खड्ड्यातून गाडी काढायला लागायची. पूर्ण एक चाक 2-3 ठिकाणी तर गाडी माझी खाली पण लागली. ते टू व्हीलर वाल्याची काय अवस्था असेल सांगा बरं तुम्ही मला. क्या कर सकते, लेकिन आपण भी केली. ते बघ खडूंकर आवाज आला, एकदम ओबडधोबड आहे. म्हणजे जे हे आहे ना, हे पण प्लेन नाही आहेत, कारण लोडेड गाड्या जातात, टायर खाली गेला की रस्ता मध्ये खाली घेऊन जातात. आणि आपल्यासारख्या छोट्या गाड्यावाल्यांना प्रॉब्लेम होतो, गाडी कशी काढायची, कारण दोन्ही रस्ते खाली जातात आणि मध्येच वरती टेप आलेला असतो आणि डायरेक्ट गाडी आपली लागते त्याच्यावरून. आपण त्या मधून पण नाही नेऊ शकत आणि त्या टेपवरून पण नेऊ शकत. अशी बऱ्याच वेळा आपल्याला अडचण निर्माण होते. बघू, बाय द वे 1-1.5 महिन्यात तरी ऍटलीस्ट हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे. मुरबाडवाल्यांनी खूप सॅक्रिफाईस केलं या रस्त्याच्या पायी. विचार करा, ज्यांचे इमर्जन्सी पेशंट असतील, वाचले तरी असतील का या रस्त्यामुळे सांगा मला प्लीज. असं आहे, हा जवळजवळ 10 किलोमीटरचा पट्टा आहे. असंच चाललंय सगळं, असंच चाललंय. आंधळा राजा प्रजा उपाशी,
तसं होणार तर असं होणार. त्या रोडवरून परत एकदा खराब रोडकडे वाटचाल केलेली आहे आपण. आणि ज्या समोर तुम्हाला बिल्डिंग दिसतात त्या बिल्डिंग म्हणजे मुरबाड आल्याचा एक दाखला आहे. आणि ही नदी बघा, हिला नदी कमी आणि नाला जास्त झालाय तो, नाही का? हे देखो वो टू व्हीलर वाले, हेल्मेट सक्तीने घाला मित्रांनो, काही खरं नाही. आणि आपल्या जीवाची पर्वा आपल्यालाच करावी लागणार आहे, बाकी कोणाला घेणं देणं नाहीये. आलं का तुमच्या लक्षामध्ये मित्रांनो? ते बघा, हे बघा, मगाशी मी तुम्हाला बोललो होतो ना कॅमेऱ्यात दिसतं का नाही, हे लोडेड गाड्या जाऊन आहे ना एक पट्टा पूर्ण वरती येतो. आता छोट्या गाडी तिथून नेली ना काही 100% लागणार म्हणजे लागणारच. हे बघा, हे असं आहे. तर बघा टू व्हीलर वाल्याची किती दमचक चालले बघा, त्याच्यासोबत मागे बाई बसली, तर याची गाडी बंद पडली. पैसा आहे सब. मध्ये मध्ये कसे खड्डे आहेत बघा. टू व्हीलर वाल्यांसाठी तर खूप जास्त रिस्की आहे. बरेच लोकांचा इथे ऍक्सिडेंट पण झाला आणि बरेच लोक इकडं वारलेत सुद्धा. कारण की मोठे मोठे दगड कशी आहेत बघा. स्किल्ड ड्रायव्हर पाहिजे तिकडं. म्हणजे इकडचे ड्रायव्हर आहेत ना, अरे तो त्यांना अडवू शकत नाही, एवढे सगळे स्किल्ड ड्रायव्हर आहेत. लायसन्स झटक्यापट. मग अशा रस्त्यातून चालवतात म्हणजे त्यांना अनुभव आहे म्हणूनच चालवतात ना. ओ भाई रुक जा मेरे यार. ये बघा मशीन, ये है रास्ता बना दी एक रात में, वो कम से कम 2 किलोमीटर रास्ता बना दिए. आणि हा ब्रिज डायरेक्ट बाईपास केलेला आहे मुरबाडचा. ये डायरेक्ट सिटी के बाहर निकलता है अपने को. जब चालू होगा तब होगा, तब तक हम लोगों को बहुत दिक्कत आ रही है. और फिर से एक बार ट्रैफिक देख लो भाई साहब, कैसा चलेगा ऐसा हुआ तो. सीट बेल्ट का लावत नाहीयेस? नाही, माझ्या पोटात वेगळंच होतं. सीट बेल्ट लाव, पण ते सेफ्टी फीचर आहे ना आपल्यासाठी. ही मुलगी ना सीट बेल्टच लावत नाही कधीपासून. आता पण बघा कसं फक्त ऍक्टिंग केली सीट बेल्ट लावायची. हिला सीट बेल्ट लावायला आवडत नाही बिलकुल. हिला जरा सांगा काहीतरी सीट बेल्ट वगैरे लावत चल. हे जे आहे ना ते हा. माझ्या पोटाला पूर्ण दाबून घेतं, मग माझ्या उलटी सारखं वाटतं ना, म्हणून मी असं घेते. हो, पण आपण ब्रेक वगैरे मारला तर तू पटकन पुढे येऊ शकते ना, तुला हे लागू शकतं त्याच्यामुळे. पकडून ठेवले. असं पकडून तुला एवढी ताकद नाही ना अजून का तू ते एकदम गच्चम पकडू ठेवू शकते. नाही डॅडी, माझा हात तर जोरात लागतं ना पण माणसांना. हा ना, ही ट्रॅफिकचं काय करायचं सांग. काय आता गाडी ठोकून द्यायला. ए असं नाही बोलायचं, गाडी नाही ठोकू शकत आपण. पूर्ण लांब पर्यंत ट्रॅफिक आहे. कधीपासून निघलं, हिला खूप कंटाळा आला आणि मला पण खूप कंटाळा आला. मेन रोडवर बघा किती ट्रॅफिक जमा झाले. आपल्याला चोर रस्ते माहित असल्यामुळे आपण बरोबर या ब्रिजच्या खालून आलेलो आहे. थोडंसं चुकलो होतो आपण, पण परत गाडी आपण रिव्हर्स घेतली आणि आपल्याला रस्ता भेटलेला आहे ब्रिजच्या खालून. बघा किती मातीचे ढिगारे, कोणी बोललं की रस्त्याचं आहे सगळं. थोडं डेंजर काम चाललंय. बघू आता इकडे जाऊन बघू आपण. इकडे खूप जास्त ट्रॅफिक आहे बघा. इकडे सुद्धा ट्रॅफिक झाली. बस टाकली इकडे कोणी. पुढे जाऊन बघू क्या है सीन, रस्ता है क्या नहीं. बघा कसे गटार बिटार, म्हणजे थोडा जरी आपण नजर चुकवली गाडी गटारात जाणार. मिल गया है. आणि अशा रीतीने फायनली आपण मेन हायवे वर आलेलो आहोत विदाऊट ट्रॅफिक. मित्रांनो मुरबाड आपण सोडला आणि आता आपण आपल्या गावच्या रस्त्याने चाललेलो आहेत. याच रस्त्यावर आहे. आणि आपल्या गावच्या रस्त्याचं सौंदर्य तर बघा एकदा, पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी ग्रीनरी. हे आहे आमचं कोकण. अगं याला कोकण बोलतात ना. कोकण म्हणजे नदी ना. नाही, हे बघा, किती जंगल आहे बघा इकडे. सगळं तुम्हाला जंगलच बघायला भेटेल. पूर्ण टारमॅकचा रस्ता. आता तर टारमॅक दिसतो हा. येत्या 2 महिन्यात याला पण उघडून टाकून सिमेंटचा रस्ता बनवायला सुरुवात होणार आहे. ऍटलीस्ट आता तरी बघा. बघा मागे मी तुम्हाला बोललो ना अशीच मोठी मोठी झाडं होती, आणि ही पण सगळी मोठी मोठी झाडं तुटणार आहेत रस्ता वायडिंग मध्ये. किती मोठी झाड आहेत बघा, आणि किती जुनी, खूप जुनी म्हणजे खूप वर्षांपूर्वीची झाड आहे ती.
आणि एवढी भारी भारी झाडं सगळी तुटतात, याचं खूप वाईट वाटतंय मला. हे आहे सौंदर्यकरण. किती भारी वाटतं बघा बरं हा रस्ता. आजूबाजूला हिरवळ आणि मधून टारमॅकचा रस्ता. फायनली वी रीच इन आपलं गाव, सरळ गाव. आणि आता आपण आपल्या एरियामध्ये जाऊ आणि आपण कशासाठी आलोत हे तुम्हाला तिथे गेल्यावर समजेलच. हे बघा आमच्या गावातली पब्लिक बघा, वाकडे तिकडेच गाडी लावणार रस्त्यावर. नो सिविक सेन्स. आणि आहे आमची बाजारपेठ, आणि प्रसिद्ध अशी बाजारपेठ आहे. पूर्ण पंचकृषीतली सगळ्यात मोठी बाजारपेठ आमच्या गावची आहे. आणि इथं मंगळवारी खूप मोठा बाजार भरतो. पहिले इकडं बैल बाजार पण खूप मोठा भरायचा, पण आता तो बंद झाला. आणि मित्रांनो, फायनली आपण आपल्या एरियात आलेलो आहोत. आणि इथला मंडप बघून तुम्हाला वाटेलच आपण कशासाठी इथं आलोत. आणि हे जे दिसतंय, हा आहे आमचं गावचं घर. पिंक. आणि समोर बघा, आपण ह्याच प्रोग्राम साठी आलोय. हळदीचा प्रोग्राम बहुतेक चालू झालेला आहे. तो बघा टोपीवाला जे दिसतोय ना, तो नवरा मुलगा आहे. इथं आहे आपल्या कल्पेश भाईची हळद. गुलाबी सरबत सचिन शिवाय मला नाही करमत. हे जे सर्व आहेत हे सगळे आपले बालपणाचे मित्र आहेत. आणि हा आहे सुनील दादा. कसं आहे जय भीम. आमा बरं आहे ना? बरं आहे ना? तब्येत कमी झाले, कमी केली का? आणि हे आहेत आमचे ऍडव्होकेट प्रफुल्ल रोकडे, जे मुरबाड तालुक्यातले लोकप्रिय वकील आहेत. अजी कशी आहेस? आणि काय बोलते तुझी? हा बरी आहे का? आणि मला मुलांच्यात काय समजलं नाही. आपल्या डीजेचा सेटअप चालू आहे. हा हे आपला डीजे. आणि इथे आमचा हा वकील डीजेच्या तालावर डान्स करणार आहे. आणि हा आमच्या एरियातला सगळ्यात चांगला पहिलेचा, म्हणजे हा 90s मधला आहे ना, 90s मधला हा डान्सर होता. गोविंदाचा फॉलोअर आहे. आणि त्यांनी बघा किती भारी घड्याळ घेतलंय. 1.5 लाखाचा घड्याळ गिफ्ट दिलंय डॉक्टरांनी याला. ती आपल्यावर जबाबदारी आहे सर्व पाहुण्या मंडळांना जेवायला घालायची, आणि ती आपल्याला पूर्णपणे पार पाडायची. आणि आता पब्लिक जेवायला बसेलच थोड्या वेळात, पण त्याच्यापूर्वी काय कामं चालू आहेत ते आपण इथं बघूया. आपला भात तयार झालेला आहे, भाजी पण तयार. कच्च्या कंपनी आणि लेडीज बसलेल्या आहेत, आणि आपल्याला जिम्मेदारी यायची. हे वाढणार आहेत आपण वदडी. हे प्रफुल्ल रोकडे आहेत, हे कार्यामध्ये एकदम प्रशिक्षण देत असतात. याला वाढ त्याला वाढ, वाढणाऱ्यांना. हे जे सगळे बसले सगळे आमची मामा कंपनी आहे, दादा कंपनी आहे नागावची. लहान होता तेव्हापासूनच याला फार कामाची आवड होती. आणि खरोखरच बघा, डॉक्टरी पेशावर जाऊन सुद्धा आज या गावच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून लोकांना जेवणाचा आस्वाद करत आहे. आणि खरोखरच खूप छान काम करत आहे तो बघा. हा जो आहे हा मोनोरेल चालवायचा, आणि त्यांनी नुकताच रिझाईन केलाय. आणि हा